गुड मॉर्निंग. सकाळीच पहिला पाऊस झालेला आहे या वर्षाचा आणि क्लायमेट बघा किती सुंदर झालं. अशा सुंदर क्लायमेटमध्ये आपण राईड करतो अलिबाग. तर अलिबागमध्ये कोणत्या प्लेसला जाणार हे अजून ठरवलेलं नाही आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हालाही बघता येईल की फर्स्ट मान्सूनमध्ये अलिबागचा व्ह्यू कसा दिसतो आहे. हा असा स्ट्रगल असतो सकाळी सकाळी. टँक बॅग आहे, हेल्मेट आहे, कॅमेरा वगैरे, छोटी बॅग आहे, रायडिंग जॅकेट घेतलं आहे आणि लिफ्ट बंद झाले. आता 10व्या फ्लोअरवरनं कसं जायचं तुम्हीच सांगा. आय थिंक आता काही ऑप्शन नाही. टँक बॅग आणि हे सगळं घेऊन 10व्या फ्लोअरवरनं खाली उतरावंच लागेल. कोणतीच राईड ही इझिली सुरुवात होत नाही राईडची, तर आता स्टेअर केसने खाली जावं लागणार आहे. वाव, क्लायमेट बघा किती सुंदर झालेलं आहे. अशा सुंदर क्लायमेटमध्ये आज आपली राईड होणार आहे. टॉप बॉक्स वगैरे ऑलरेडी मी लावून घेतलं होतं, कारण सकाळी मला हा प्रॉब्लेम ठेवायचा नव्हता. तर आता चला टँक बॅग लावूयात. ऑलरेडी लिफ्ट खराब झाली आणि तुम्हाला दाखवलं की मी 10व्या माळ्यावरनं खाली उतरलो होतो. आता पुन्हा वर चाललो, एक गोष्ट विसरलो म्हणून. आता हालत टोटली खराब झालेली. राईड करणं इझी नाही, हे सगळं स्ट्रगल करावं लागतं राईडसाठी. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाईफ ऑफ PRS चॅनलवर. ऑलरेडी इंट्रो केला आहे, पण पुन्हा आता गोप्रो चालू केलं म्हणून शपथ. आता बाईक चालू करूयात आणि राईडची सुरुवात करूया. टँक बॅग जरा लागली नाही, पुढे जाऊन सेट करू. आणि पहिल्याच पावसात हे बघा काय हालत झालेली. सकाळीच फक्त पाऊस पडला आहे. बापरे. ते जे 10 माळे चढाव उतरायचा स्ट्रगल होता तो खूपच भयानक होता. आणि रायडिंगच्या अगोदर असा कोणासोबत होऊ नये, कारण एक गोष्ट विसरलो चुकून, तर त्यासाठी एवढं मला पुन्हा स्ट्रगल करावा लागला. ठीक आहे, चला पहिली राईड ही मान्सूनची, तर काहीतरी पाहिजेच थोडंफार स्ट्रगल, नाहीतर त्या राईडला मजा येत नाही किंवा त्या राईडची काही आठवण राहत नाही. तर आता हा स्ट्रगल झालेला आहे, तर पुढे आपल्याला त्यापेक्षा सुंदर व्ह्यू बघायला भेटेल, जेणेकरून हा झालेला स्ट्रगल आपण विसरून जाऊ आणि त्या मेमरी आपल्या लक्षात राहतील कायम. आज बरेच ठिकाणी चेकिंग चालू आहे इथे सुद्धा. आताच ट्रॅफिकची सुरुवात झालेली आहे. आता पोचलो आहे तलोजे रेल्वे स्टेशन आणि ऊन खूप वाढलं आहे. एवढा सकाळी पाऊस होता जोरदार आणि आता जोरदार ऊन लागतो आहे, ते पण 8 वाजता. काढ भावा काढा रमात. सगळ्याच राईडला निघालेत, कारण आज आहे सॅटरडे. हे लोक सांगतायत त्या ऑटोवाल्याला की थोडी मागे घेऊन राईडला घे, पण त्याचं काय मूड दिसत नाही आहे. घे बाबा, जाऊ दे, मला खूप ऊन लागतो इथे जॅकेटमध्ये. आता खूप अशा जीवाच्या अंतकरणात भूक लागलेली आहे, तर इथे हा एक हॉटेल दिसलेला आहे, तर इथे जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करतो आणि मग पुढे जातो, कारण आता कंट्रोल नाही होते. सकाळी 5 वाजता उठलो आणि मध्ये मध्ये गोप्रो बंद होतो आणि जेव्हा शूट करायचं असतं, जेव्हा काहीतरी शूट करण्यासारख्या मुमेंट्स असतात, तेव्हाच तो गोप्रो बंद होतो. तर हेच ते माउंटेन्स आहेत ज्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला समुद्र दिसायला सुरुवात होणार आहे. आणि गरमी आता अशी वाढत चाललेली आहे की हालत खराब होते. असं वाटतं की जॅकेट काढून ठेवा, पण काढू शकत नाही सेफ्टी पर्पजसाठी. बट किती 10:30 वाजल्यात. 10:30 वाजता एवढा गरम होतो आहे. तर लास्ट टाईम मी अलिबागला आलो होतो, तर इथे रिसॉर्ट आहे समोर अक्षी, तिथे थांबलो होतो. सॉरी, अक्षी बीचचं नाव आहे. खूप सुंदर होता. पण आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे काशीदला. बघू शकता काय सुंदर क्लायमेट झालं आहे. स्पेशली अलिबागमध्ये ही जी कौलारू घरं आहेत ना, ही बघायला खूप भारी वाटतं. ॲक्च्युली इथे जेवढे पण मंदिर आहेत सगळे
कलर केलेले आहेत, कारण मागे 1-2 वेळा मी येऊन गेलो होतो तर असं काही नव्हतं, बट छान केलं आहे. हो, हा घर किती छान वाटतं बघा, खूपच सुंदर. ॲक्च्युली काशीतला जाताना आय थिंक जास्ती जुनी घरं बघायला भेटत आहेत. घरंसुद्धा, मंदिरंसुद्धा, फणसं बघा, बापरे. हा व्ह्यू हेच सांगतो का, राईड अगोदर आपल्याला खूप हे वाटतं की स्ट्रगल, पण नंतर असं सगळं. हा काशीतचा सुंदर असा ब्रिज आता आलेला आहे. वाव, हा ब्रिज मला खूप आवडतो. काय दिसतोय यार सुंदर. सिरियसली खूपच छान दिसतोय. तिकडे इकडे काशीत बीच 15 किलोमीटर, ठीक आहे. 15 किलोमीटर आय गेस आपण 20 ते 25 मिनटात पोचू. इकडे बाजूला समुद्र आणि हा रोड. हेच थोडंसं आणखी पाऊस सुरू झाला ना का आणखी सुंदर दिसणार आहे. रेवदंड काशीत बीच जाण्या अगोदर मला हा प्लेस खूप आवडतो, तर थोडं इथे जाण्याचा प्रयत्न करतो. वाव, काय दिसतोय सुंदर. बीचपेक्षा इथला व्ह्यू टॉप वाटतं. हे जे विला आहेत किंवा रिसॉर्ट आहेत तर तिथे स्टे करण्याची एक वेगळीच मजा असणार आहे, कारण इकडे जास्ती क्राऊड नाही आहेत. आणि प्लस इथे थोडं मला जरा रिक्स वाटतो, कारण इथे बिअरचे बॉटल्स वगैरे भरपूर होते आणि तिथे पण काही लोक उभे आहेत, तर कोण आहे, काय आहे, किंवा कसं डायरेक्टली जायचं नाही जायचं हा थोडा प्रश्न पडतो. तरीसुद्धा तिथून एक असा मी राऊंड मारतो. चला तर थोडासा तिथे जाऊन टर्न मारूयात. वाव, वाव, अशाच ठिकाणी गरज आहे का, अशी ते कॅम्पिंग कारची खूप गरज आहे अशा ठिकाणी. बिअरच्या बॉटल्स बघा. पण ॲक्च्युली बीच तिकडे पुढे आहे, पण हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. इथे 1-2 थोडं छोटंसं झाड असतं तर इथेच आपण ढेराडा टाकला असता, पण आता काही ऑप्शन नाही आहे. आणि लाटा खूप जोरात येत आहेत आता. छान सुंदर. ऊन खूप आहे, पण इथे थांबून अर्थ नाही आहे. इथून निघतो आणि पुढे जातो काशीत बीचच्या इथे. ॲक्च्युली इथे अलाउड आहे की नाही, इथे रशी पण लावलेली आहे. त्याच्या पुढे 4 व्हीलर किंवा गाडी तर जाऊच शकणार नाही. हा रोड पण खराब आहे. इथे जर पडलो गाडी घेऊन तर उचलण्यासाठी पण कोणी नाही आहे. इथेच मी लास्ट टाइम एकदा थांबलो होतो पावसामध्ये, तर पावसामध्ये तर खतरनाक वाईब्स होते इथल्या. चला या व्ह्यूला टाटा बाय बाय करू आणि पुढे जाऊयात. आता फायनली काशीच्या इथे तर आता पोचलो आहे आणि क्राऊड पण खूप आहे,
फक्त पूर्ण आता सेटअप वगैरे करतो व्यवस्थित, थोडा स्टेबल होतो आणि मग तुम्हाला भेटतो. फायनली आता काशीद बीचला पोचलो आहे आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. आणि आय थिंक इथे काम चालू आहे बीचचं, चेंज झालेलं वाटतं आहे टोटली. इथे झालं, तिथे समोर झालं, इथे खूप ग्रीनरी होती. आता पावसामुळे ती नाही आहे, सॉरी उन्हामुळे ती आता नाही आहे, पण छान वातावरण आहे. मध्ये मध्ये जातो येतो आहे आणि त्या साईडला क्राऊड खूप आहे, खूपच जास्त क्राऊड आहे, म्हणून मी इकडे आलो. बस आता इथे थोडं चिल आउट करतो, फोटोशूट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईफ ऑफ पीआरएच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आणि एका नवीन प्लेसवर. गुड बाय, टेक केअर. चला, बाईकचं सगळं सेटअप झालेलं आहे. खूप लोकांना प्रश्न असतो तुझ्यासोबत राईडसाठी कोण असतो, तर आता इथे तुम्हाला कोण कोण दिसतं आहे ते तुम्ही फक्त बघा. ते एक काका आहेत, ते त्यांची गाडी घेऊन आले. आता मला इथून गाडी रिव्हर्स घ्यायची, हा प्रॉब्लेम असतो एकटा राईड करताना. बापरे, थोडा जरी आता बॅलन्स गेला तर वांदे होतील माझे, शपथ. वाव, व्ह्यू बघा. आणि ह्या व्ह्यूला आता आपण टाटा बाय बाय करतोय. आई शपथ, हळू हळू निघू दे रे बाबा, निघू दे निघू दे. Yes.